इतिहास काळातील श्रीस्थानक ते आजचं महानगर ठाणे असा प्रवास करणाऱ्या ठाण्याला अभिमानास्पद सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक परंपरा लाभली आहे। या परंपरेत मुलाचं योगदान देणारी शाळा म्हणजेच शिवसमर्थ विद्यालय। 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या शाळेनं आजवरच्या आपल्या वाटचालीत अनेक गुणवंत, कलासंपन्न, क्रीडा निपुण आणि कर्तबगार विद्यार्थी घडवून केवळ ठाण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या कीर्तीत मोठी भर घातली आहे। शिवसमर्थ विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जरा मागे वळून या सोनेरी प्रवासाचा आढावा घेण्याचा हा लहानसा प्रयत्न। लहानपणी आई किंवा बाबांचं बोट पकडून आपण शाळेत दाखल होतो। घरातल्या सुरक्षित आरामदायी वातावरणातून एका वेगळ्या अनोळखी जगात आपला प्रवेश होतो। बघता बघता ते अपरिचित वाटणारं जग इतकं आपलं होऊन जातं की पुढे शाळेतून बाहेर पडल्यानंतर, वय वाढल्यानंतरही शाळा म्हटल्यावर शाळेची घंटा, वर्गातले मित्रमैत्रिणी, कधी गोष्ट सांगणाऱ्या तर कधी ओरडणाऱ्या बाई, वर्गात केलेली दंगामस्ती हे सारं चटकन आठवतं। हा आठवणींचा कोपरा मनात कायम ताजा असतो। त्या लहान वयात शाळेतल्या बाईंनी केलेले संस्कार वज्रलेपाप्रमाणे मनावर कोरले जातात। त्यामुळे मी शिवसमर्थ विद्यालयाचा माजी विद्यार्थी हे सांगताना आनंद आणि अभिमान मनात दाटून येतो। हा अनुभव तुमच्यातल्या सगळ्यांनी घेतलाच असेल। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत वचनाचा प्रत्यय देणारी ठाण्यातली आदर्श शाळा म्हणजेच शिवसमर्थ विद्यालय। या शाळेची मातृसंस्था आहे श्री समर्थ सेवक मंडळ। 1 जुलै 1916 रोजी सर्वश्री वाघ मास्तर, हरिभाऊ घाणेकर, नानासाहेब दामले, ग ल जोशी, का चिम ब्रह्मे, गो ना आठवले, शंग घाणेकर, कृना मोकाशी या मंडळींनी श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेची स्थापना केली। बन्ही तो चेत वावारे, चेतविताची चेततो या राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींच्या विचारसरणीनुसार त्या पारतंत्र्याच्या काळात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी, युवकांना बलोपासनेकडे वळवण्यासाठी, सर्वांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार करण्यासाठी समर्थ सेवक मंडळाने अनेक उपक्रम सुरू केले। शिवाजी ब्रास बँड, श्री हनुमान व्यायाम शाळा, रायफल क्लब, दत्त मोफत वाचनालय, वक्तृत्व प्रचारणी सभा, स्त्री कल्याण संघटना, नि गो पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा अशा विविध शाखांमधून समर्थ सेवक मंडळाने आपलं कार्य सुरू केलं। श्री समर्थ सेवक मंडळाच्या संस्थापकांपैकी एक कैलासवासी नानासाहेब दामले। व्यायाम आणि खेळांचा छंद जोपासणाऱ्या नानासाहेबांचं स्वप्न होतं ते गुरुकुल पद्धतीची शाळा सुरू करण्याचं। परंतु नानासाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे गुरुकुलाचे अपुरे राहिलेले स्वप्न अल्पांशाने पूर्ण करण्यासाठी संस्थेनं शिशु ज्ञानवर्धन ही बालवाडी सुरू केली। कैलासवासी नानासाहेबांचं आदर्श शाळा उभारण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशम उर्फ नाना साठे आणि चिंपान लागू यांनी वसा म्हणून उचलली आणि 1962 साली श्री समर्थ सेवक मंडळाच्या शिवसमर्थ विद्यालयाचा प्राथमिक विभाग सुरू झाला। शिवसमर्थ विद्यालयाचे ते आरंभीचे दिवस कसे होते हे ऐकूया लागू गुरुजींच्या तालमीत तयार झालेल्या आणि निवृत्तीनंतरही आपला शिकवण्याचा वसा न सोडणाऱ्या आदरणीय श्रोत्रीबाईंकडून। 19 जून 1963 मी प्रथम पेन प्राईड हायस्कूलमध्ये 61 सालापासून 66 सालापर्यंत शिकत होते। मॅट्रिक झाले आणि मॅट्रिक नंतर तिथेच मला 3 वर्ष नोकरी करायला मिळाली, 46 ते 49 आणि 49 नंतर लग्न झालं, मी ठाणेकर झाले। 15 जूनला म्हणजे नेमणूक झाली, पण काहीतरी जरा अडचण होते म्हणून 19 तारखेला आले, 19 जूनला। आणि मला कळलं होतं की मॉन्टिसरीतनं उडी मारून एकदम दुसरी जी मुलं आलेली आहेत ती तुकडी मला मिळणार आहे। तर भीती एवढं होती की मी तर माध्यमिक शाळेतनं आले तर ह्या मुलांच्या चोचीमध्ये मी चारा काय घालायचा, तसं हे टेन्शन घेऊनच असं मी इकडे आले। आणि वर्गात गेल्याबरोबर मुलं वाटच बघत होती, नमस्ते बाई असं केलं आणि प्रत्येक जण आपल्या बाकातून बाहेर यायला लागला। मला समजा नाही साईडने चाललो कुठे, ते जे आलं ते टेबल खुर्ची सगळं बाजूला केलं आणि मला बिलगली, समजा एक मिठी मारली, इतकी घट्ट मिठी मारली की मी म्हटलं नातं बिक ज्यांची वाहत असतील ते सुद्धा माझ्या साडीला पुसली गेली असणार नक्कीच। आणि मग म्हटलं अरे सोडा आता
आणि खरं म्हणजे असं मला स्वर्गीय आनंद मिळाल्यासारखं झालं. कारण काय त्यांना मी पाहिलं नव्हतं, मला त्यांनी पाहिलं नव्हतं, आणि तरी सुद्धा मिठी मारली. तर मग मला पटलं की मुलांना आईपेक्षा बाईंचं प्रेम जास्त वाटतं. आम्ही सगळ्या खऱ्या शिक्षिका ज्या होतो ना, मध्यम वयाच्या होतो आणि बहिणी सारखंच राहत होतं आणि घरच मानलेलं होतं शाळा म्हणजे. आणि लागू गुरुजी ह्याच्यामध्ये 7 नंबर शाळेमध्ये मुख्याध्यापक होते आणि त्यांचं सगळं लक्ष इकडे होतं की माझी शाळा कशी काय चांगली होईल. म्हणून त्यांनी लवकर सेवानिवृत्ती घेतली. त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं. त्यांना जे वेतन कमी पडलं, म्हणजे पेन्शन त्यांना कमी पडलं, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. म्हणजे असं उदाहरण आमच्या डोळ्यापुढे सुरुवातीपासूनच होतं. 73 साली एका मुलीने मला सर्टिफिकेट दाखवलं की बाई हे बघ मला सर्टिफिकेट मिळालं. अगं कसली परीक्षा? शाळेतली नाही बाई, बाहेरची परीक्षा असते ना ती. 2 नंबर शाळेमध्ये आम्ही परीक्षेला दोघी जणी बसलो होतो. अगं म्हटलं मला तरी सांग. म्हणून ते जाऊन चौकशी केली. तर सतीश प्रधान यांचे वडील, त्यांना खूप आवड होती, तर ते असं मुलांना परीक्षेला बसवत असत. टीमवी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. तर ते म्हणाले अहो बसवा ना, तुम्हाला बाई बसवायचं असेल तर. मग 74 साली बरीच मुलं आम्ही बसवली. म्हणजे बाई बापरे, सैन्यात घेऊन आलात तुम्ही, एवढी मुलं कशी काय बसणार? बरं आता बसू. मग तुम्हीच काय नाही स्वतंत्र केंद्र काढत? म्हटलं नाही, तुमच्या गुरुजींना मी भेटतो, त्या गुरुजींना मी भेटतो. आणि मग ते शाळेमध्ये आले. गुरुजी म्हणाले गुरुजी तुमची केवढी मुलं बसली, तुम्हाला काय कल्पना आहे का? तुम्हीच केंद्र का नाही इथे काढत? अर्थात केंद्र प्रमुख हा मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका असते. बाईनं त्यांनी विचारलं, गांगर्डे बाईंना विचारलं त्यांनी, त्या मुख्याध्यापिका होत्या. तर त्या म्हणाले बाबा मला नाही वेळ, श्रोत्रीबाई करत असेल तर त्यांना सांगा, मग माझं काही म्हणणं नाही आहे. तर गुरुजींना नाही कसं म्हणायचं? मग तेव्हापासून बाह्य परीक्षा माझ्याकडे आल्या आणि सगळ्या शिक्षिका मदत करतात. सगळ्या मिळून आम्ही त्या परीक्षा घेतो. नोकरी केली 22 वर्ष, 63 ते 85, आणि 85 ते म्हणजे आता 26 वर्ष झाली. मग ते बाह्य परीक्षा त्या ह्याच्यामुळेच ह्या दोन्ही शाळांशी माझा संबंध आहे. असं एकूण पहिल्यापासून आम्ही घरच मानलेलं आहे. आणि प्राथमिक विभाग ह्याच्यामध्ये मी 14 वर्ष काम केलं. तर हे माझं माहेर घर आहे आणि इथे मला मोठी माहेरवाशीण म्हणून मान दिला जातो, हे मी अभिमानाने सांगते.